एक चाहूल प्रीतीची भाग 18 पिहूने रिहान सोबत शर्त लावली होती आणि आता अधिराज जवळ देशमुख कंपनीत इंटर्नशिप मिळवून देण्यासाठी हट धरला आहे. पिहूने जसं अधिराजची गोष्ट ऐकली, ती बेडवर उलटी पडली आणि हातपाय आपटत म्हणाली, नाही नाही, मला यावर्षीच माझी कंपनी जॉईन करायची आहे. तुम्ही आमचा रिझ्यूम सिलेक्ट करून द्या प्लीज. अधिराज पिहूला समजावत म्हणाला, पिहूने आधीच सांगितलं होतं की मी कोणतीही मदत करणार नाही आणि तुम्हा दोघांनी अर्ज करण्याआधी एकदा रिक्वायरमेंट चेक करायला हवी होती. त्यामुळे पुढच्या वेळी ही गोष्ट लक्षात ठेव. पिहूने अधिराजचे बोलमध्येच तोडत म्हटलं, नाही, मला तुमचं काही ऐकायचं नाही. तुम्ही खूप वाईट आहात, जा. मी बोलणारच नाही तुमच्याशी. हे बोलून ती बाथरूममध्ये पळाली. हे पाहून अधिराजने एक खोल श्वास घेतला आणि नंतर कपडे बदलायला गेला. थोड्या वेळाने एक सर्वंट जेवण घेऊन आला. त्याने अधिराजला सांगितलं की पिहूने देखील काही खाल्लेलं नाही आणि मग तो निघून गेला. अधिराज बाथरूमच्या दाराजवळ गेला आणि दरवाजा ठोठावत म्हणाला, पिहू, आत किती वेळ राहायचा आहे? चल बाहेर ये. यावर पिहू काही बोलली नाही आणि थोड्या वेळाने बाहेर आली. ती सरळ बेडवर जाऊन पायापासून डोक्यापर्यंत ब्लँकेट ओढून झोपली. हे पाहून अधिराज पिहूच्या जवळ आला आणि तिच्या डोक्यावरचं ब्लँकेट बाजूला करत म्हणाला, खाऊन घे मग झोप. पिहूने तोंड वाकड करत उत्तर दिलं, मला भूक नाही. अधिराज तिला समजावत म्हणाला, पिहू, इतका हट करणं चांगली गोष्ट नाही. पिहूने उलट उत्तर दिलं, मग तुम्ही का ऐकत नाही? थकून हारून अधिराज बेडवर बसत म्हणाला, अच्छा ठीक आहे. मी फक्त रिझ्यूम अप्रूव्ह करून देईन, पण इंटरव्ह्यू तुम्हाला स्वतः पास करावा लागेल. हे ऐकून पिहू आनंदाने उठली आणि अधिराजच्या गळ्यात पडली. मग म्हणाली, ठीक आहे, फक्त तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करायला मदत करा. पिहूची गोष्ट ऐकून अधिराज तिला घुरून पाहू लागला. मग ती गोड चेहऱ्याने परत अधिराजच्या गळ्यात पडली. यावर अधिराज म्हणाला, तू काहीतरी जास्तच बिघडत आहेस. पिहू हळू आवाजात म्हणाली, हो, कारण तुम्ही मला बिघडवताय. अधिराज काहीच बोलला नाही, फक्त स्मितहास्य केलं. मग त्याने पिहूला उचलून त्याच्या मांडीवर घेतलं आणि सोफ्यावर बसवत म्हणाला, चला आता खा. हे ऐकून पिहू गोड चेहरा करत हळूच म्हणाली, मला खरंच भूक नाही, मी आधीच खाल्लंय. हे ऐकून अधिराजने विचारलं, पण सर्वंटने सांगितलं की तू काहीच खाल्लं नाही आहेस. पिहू हसत म्हणाली, त्याला मीच सांगितलं होतं असं सांगायला. कारण मला माहित होतं की तुम्ही यामुळे मानाल. हे ऐकून अधिराज भुवया उंचावत पिहूला घुरत म्हणाला, मला वाटतं तुला माझी कमकुवत नस कळली आहे, म्हणून तू अशी प्लॅनिंग करू लागली आहेस. पिहूनेही तोंड वाकडं करत उत्तर दिलं, जर तुम्ही सरळ मानलं असतं तर मला हे सगळं करावं लागलं नसतं. मग अधिराजने पिहूला वॉर्निंग देत म्हटलं, अच्छा ठीक आहे. पण ऑफिसमध्ये हे विसरून जा की तुझे हे फंडे माझ्यावर काम करतील आणि हो, मी सगळ्या इंटर्न्सवर वैयक्तिक लक्ष ठेवतो. माझ्याकडे त्यांचे विकली रिपोर्ट येतात. ज्याचा परफॉर्मन्स खराब असतो, त्याला माझ्याकडून चांगलंच ऐकावं लागतं. त्यामुळे याचा विचार कर. पिहू गंभीर होत म्हणाली, ठीक आहे, आधी सिलेक्ट होऊ द्या, पुढचं नंतर पाहू. थोड्या वेळाने पिहू रूममध्ये बसली होती. इतक्यात तिचा फोन वाजला. जेव्हा तिने फोन पाहिला, तेव्हा अनुष्काचा कॉल होता. पिहूने आनंदाने फोन रिसीव्ह केला आणि आनंदाने म्हणाली, तुला माहित आहे अधिराज मान्य झाले. तर अनुष्काने विषय बदलत म्हटलं, अरे हे सगळं सोड, तुला माहित आहे का आपला रिझल्ट आलाय. हे ऐकताच पिहू जोरात ओरडत म्हणाली, वॉर्ड. पण एवढ्या रात्री कोण रिझल्ट अनाऊन्स करतं? पिहूचा आवाज ऐकून अधिराज तिच्याकडे पाहू लागला. त्याचवेळी अनुष्काने तिला सांगितले, रिझल्ट केव्हाच आला होता पण तुझ्यामुळे मला कळलंच नाही. तर पिहू म्हणाली, पण याबद्दल ग्रुपमध्येही कुणी मेसेज केला नाही. अनुष्काने उत्तर दिलं, माहिती नाही का कोणी काही बोललं नाही. पण तू तुझा रिझल्ट चेक कर. मी तर एका सब्जेक्टमध्ये लटकले आहे. अनुष्काचे बोल ऐकून पिहू घाबरत म्हणाली, काय बोलते? आता माहित नाही माझं काय होईल आणि इकडे तर अधिराजही आहेत. तर अनुष्काने म्हटलं, आता तर त्यांनाही कळलं असेल आपण काय बोलतो, ऑल द बेस्ट. हे बोलून अनुष्काने कॉल कट केला. त्याचवेळी पिहू मनात अनुष्काला शिव्या देत म्हणाली, ही नेहमी चुकीच्या वेळी चुकीचं सांगते. त्यानंतर पिहूने एक नजर मागे वळून पाहिलं तर अधिराज तिच्याकडेच पाहत होता आणि म्हणाला, रोल नंबर सांग, जरा मी पण बघतो काय रिझल्ट आलाय. आणि अनुष्काचं काय झालं? पिहू घाबरत म्हणाली,
ती एका सब्जेक्टमध्ये लटकली आहे. हे ऐकून अधिराजने त्याची एक भुवई उचलून रागात विचारलं, काय तुम्ही कॉलेज शिकायला जाता की शर्त लावायला? तुझा रिझल्ट उघड. अधिराजचं बोलणं ऐकून पिहूने घाबरलेल्या हातांनी तिचा रोल नंबर टाकला आणि मनात प्रार्थना करत होती की ती फक्त पास व्हावी. तेवढ्यात तिचा रिझल्ट ओपन झाला आणि पिहूची नजर थेट तिथे गेली जिथे लिहिलं होतं, पास. हे बघून पिहू आनंदाने नाचायला लागली. त्याचवेळी तिची नजर अधिराजवर गेली जो तिला घुरून पाहत होता. पिहूने ताबडतोब तिचा आनंद लपवून गंभीर आवाजात म्हणाली, मी तर पास आहे. अधिराजने तोंड मारत उत्तर दिलं, हो पास आहेस, पण जरा मला सांग, तुम्ही दोघांनी एकत्र असा काय अभ्यास केला की एकीचा एक सब्जेक्ट राहिला आणि दुसरी थोडक्यात पास झाली? पिहूने विषय वळवत म्हटलं, पण पास म्हणजे पास, मार्क्सने काय फरक पडतो? हे ऐकून अधिराज पिहूला रागवत म्हणाला, जेव्हा मार्क्स ॲव्हरेज मध्ये असतात तेव्हा त्याचा जास्त फरक पडत नाही. पण तुझे मार्क्स पाहून वाटतंय की टीचर्सने ग्रेस देऊन तुला पास केलं आहे आणि असे मार्क्स घेऊन तू पुढे कुठेही क्वालिफाय होऊ शकणार नाहीस. पिहू डोकं खाली घालून अधिराजचा ओरडा ऐकत होती आणि मनातच म्हणाली, देखील कुठला, असं कोण लहान मुलीला ओरडतं का? अधिराज पुढे म्हणाला, नेक्स्ट टाइम पासून तुम्हा दोघांना मी स्वतः एक्झामसाठी प्रिपेअर करणार. पिहू अधिराजला आज्ञाधारक मुलासारखी उत्तर देत म्हणाली, नको, तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ आमच्यावर का वाया घालवाल? आम्ही स्वतः चांगला अभ्यास करू. अधिराज पिहूच्या जवळ येऊन तिला घुरत म्हणाला, जी नाही. तुम्ही दोघं कसा अभ्यास करणार हे मला चांगलं माहिती आहे. मग अधिराज पिहूला उचलून झोपायला गेला. पिहूच्या जिद्दीसमोर झुकून अधिराज तयार झाला पिहू आणि अनुष्काचं रिझ्यूम त्याच्या कंपनीत सिलेक्ट करायला. त्यानंतर काही वेळातच पिहू आणि अनुष्काचा रिझल्ट आला, ज्यामुळे अधिराजने पिहूला ओरडायला सुरुवात केली. सकाळी पिहू रेडी होऊन अनुष्काच्या रूम मध्ये गेली आणि अधिराजने तिला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तिला सांगू लागली. हे सगळं ऐकून अनुष्काने आश्चर्याने विचारलं, काय बोलते यार? दादा मार्क्स बघून खूप जास्त रागावले होते का? पिहूने उत्तर दिलं, आणि नाही तर काय, पूर्ण रात्र ऐकवलंय त्यांनी आणि म्हणाले की नेक्स्ट टाइम ते स्वतः आपल्याला शिकवतील. तेव्हा अनुष्काने पिहूला विचारलं, अरे यार तू दादाला समजावू शकली असतीस ना? पिहूने लगेच उत्तर दिलं, अच्छा. असं कसं समजावलं असतं त्यांना, काही लहान मुलं आहेत का ते? अनुष्काने आपली आयब्रो उचलून विषय बदलत विचारलं, अच्छा हे सगळं सोड, आता झालं जे व्हायचं होतं. तू मला हे सांग, तू मॅथ्स मध्ये कशी पास झालीस? पिहूने चिडवत म्हटलं, झाली पास, तू मला तुझ्यासारखी नालायक समजली आहेस का? अनुष्काने परत विचारलं, अच्छा जी, मला पण माहित आहे तू किती पाळण्यात आहेस. चल आता खरं खरं सांग, कसं केलं होतं तू आन्सर? पिहू क्रुद्धने म्हणाली, अरे एक क्वेश्चन होता, ज्या तारेचेस आणि एलएचएस प्रूव्ह करायचं होतं, त्यात मी तुक्का मारला. कसंतरी करून काटकूट केली आणि आन्सर काढला आणि बाहेर येऊन ऐकलं तर आन्सर तसंच होतं. अनुष्का आश्चर्याने म्हणाली, क्या बात है यार, तुझं नशीब तर कमालच आहे. म्हणजे मॅथ्स मध्ये सुद्धा तुक्का. त्या दोघी बोलत बोलत खाली आल्या, तर बघितलं की घरी काही लोक आले होते. पिहूने त्यांना पाहत अनुष्काला विचारलं, हे कोण आहे? यावर अनुष्काने उत्तर दिलं, आत्या आणि त्यांची मुलं आहेत. मग अनुष्का एका मुलाकडे पॉइंट करत म्हणाली, हा जो उंच मुलगा दिसतोय ना हा त्याचा मोठा मुलगा आहे रोहित आणि ती फॅशन मध्ये मरत असलेली मुलगी दिसते ना ती मेघा आहे, आत्याची मुलगी. हे दोघं आमच्यापेक्षा मोठे आहेत. रोहितचे एज 27 आणि मेघाची 25 आहे. मग पिहूने एका दुसऱ्या मुलीकडे पॉइंट करत विचारलं, आणि ती मुलगी कोण आहे? अनुष्काने उत्तर दिलं, माहिती नाही. आत्याने आणलं असेल कोणाला सोबत. मग पिहूने काहीतरी विचार करत परत अनुष्काला विचारलं, अच्छा हे सांग, जेव्हा हे दोघं तुझ्यापेक्षा मोठे आहेत तर तू त्यांना नावाने का हाक मारतेस? अनुष्का म्हणाली, बिकॉज आय डोंट लाईक देम. पिहूने आश्चर्याने विचारलं, असं का बरं? अनुष्काने कोणतंही एक्सप्लेनेशन न देता म्हटलं, थांब थोडं स्वतःचं समजेल. मग त्या दोघी हॉलमध्ये आल्या आणि अनुष्का आत्याच्या जवळ जाऊन त्यांचे पाय धरत म्हणाली, कसं येणं झालं आत्या? आत्याने टोमणा मारत उत्तर दिलं, अनुष्का बेटा तुम्ही कदाचित विसरले असाल की हे माझंही घर आहे आणि आपल्या घरात येण्यासाठी कोणत्या रिझनची गरज थोडीच लागते. मग आत्या आजींकडे पाहत म्हणाल्या, मी तर अधिराजच्या लग्नातच येणार होते, पण वेळ कमी होता.
पण काहीही म्हणा मला ती मुलगी, काय नाव होतं तिचं? आत्या विचार करत म्हणाल्या, अरे हो आठवलं, निहारिका. ती तर मला अजिबातच आवडली नाही. चांगलं झालं की अधिराजने ते नातं तोडलं. ती मुलगी अजिबात त्याच्या लायकीची नव्हती. तेवढ्यात सानिकाने विषय बदलत विचारलं, ताई ही मुलगी कोण आहे? आत्या त्यांच्या सोबत आलेल्या राधिकाचं खूप कौतुक करत म्हणाल्या, ही ही तर मेघाची मैत्रीण राधिका आहे. खूपच गोड मुलगी आहे. तुम्हाला माहित आहे का? आपल्या घरच्यांच्या मदतीशिवाय तिने किती लहान वयात स्वतःचं बिझनेस सुरू केला आहे. तेवढ्यात अनुष्का पियूच्या कानात म्हणाली, पिहू, डेंज. पिहूने कन्फ्यूज होत विचारलं, म्हणजे? अनुष्काने तिला समजावताना म्हटलं, ही मुलगी राधिका, डेंज आहे तुझ्यासाठी. तुला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही का? ती नक्कीच डॅडासोबत हिचं काहीतरी सेट करण्याच्या मूडमध्ये आहे. म्हणूनच हिला इथे घेऊन आली आहे. हे ऐकताच पिऊ रागाने म्हणाली, काय बकवास करते आहेस? जर ही गोष्ट खरी असेल, तर मी या चेटकीणचं तोंड फाडून टाकीन. अनुष्का थोडी शांत होत म्हणाली, चिल, बिचारी माझी आत्या, त्यांना अजून माहीतच नाही की दादाचं लग्न झालंय आणि इथे माझ्यासोबत त्यांची वाईफ उभी आहे. आत्याचं नाव तारा आहे आणि त्यांचं वय 58 वर्ष आहे. दिसायला त्या अजूनही फिट आहेत आणि हाय स्टँडर्ड मेंटेन करतात. सगळे गप्पा मारत असतानाच सगळ्यांचं लक्ष जिन्याकडे गेलं, जिथून अधिराज येत होता. अधिराजला पाहताच राधिकाने त्याच्याकडे प्रेमाने पाहायला सुरुवात केली, हे अनुष्कानेही नोटीस केलं. तेव्हा ती पिऊच्या कानात हळूच म्हणाली, बघ बघ कसं बघते दादाला, जसं आत्ता खाऊन टाकेल. हे पाहून पिऊ आणखीच रागात आली आणि अनुष्काला म्हणाली, जर अधिराजने एक लूक दिला नाहीला, तर ही गेली माझ्या हातातून. अधिराज सगळ्यांना इग्नोर करत थेट जात होता. तेव्हा आत्या म्हणाल्या, अरे अधिराज बेटा, आम्हाला भेटणार नाही का? अधिराजने त्यांच्या दिशेने पाहत म्हटलं, नमस्ते. पण मी जरा घाईत आहे. आत्या खूप प्रेमाने म्हणाल्या, काही हरकत नाही बेटा, फक्त 2 मिनिटं आमच्याशी बोल. बघ तुझे भाऊ बहीणही आले आहेत माझ्यासोबत. अधिराज त्यांच्याकडे पाहून म्हणाला, हम्म. तो पुन्हा वळून जाणारच होता तेव्हा तारा राधिकाचा हात धरून अधिराजसमोर आली आणि म्हणाली, आणि हिला भेट, ही आहे राधिका, मोठी गोड मुलगी आहे ही. मग आत्या राधिकाला म्हणाल्या, अगं बेटा हात मिळव. राधिका तिचा हात पुढे करणार होती तेवढ्यात अधिराजने आत्याकडे पाहत विचारलं, तुम्ही माझ्या वाईफला भेटलात का? मग अधिराजने पिऊच्या दिशेने हात करत सांगितलं, तिला भेटाही आहे मिसेस पिऊ अधिराज देशमुख. हे ऐकताच आत्या आणि राधिका शॉक झाले आणि पिऊकडे पाहत राहिले. तेव्हा अधिराज पिऊकडे पाहून म्हणाला, पिऊ इकडे ये. त्याने तिला बोलावलं तेव्हा पिऊ अधिराजाजवळ गेली. मग अधिराज आत्याकडे पाहत म्हणाला, त्यांच्या पाया पड, नात्यातल्या तुझ्या आत्या सासू आहेत. पिऊ त्यांच्या पाया पडली आणि आत्या फक्त पिऊकडे टक लावून पाहत राहिल्या. अधिराजने मग पिऊ आणि अनुष्काकडे पाहत विचारलं, तुमच्या कॉलेजचा टाइम होतो. निघा कॉलेजसाठी. हे बोलून अधिराज तिथून निघून गेला. तेव्हा अनुष्का हसत पिऊकडे येऊन म्हणाली, आय लव्ह माय ब्रदर. कसं दगडावर दगड फेकून उत्तर दिलं, सगळं एका झटक्यात क्लीन बोल्ड झालं. हे बोलून ती हसू लागली. आत्या चेंडले अधिराज आणि पिऊच्या नात्यात अंतर आणेल, की ते आणखी जवळ येतील.